आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 4 महत्त्वाच्या जागा लढण्याचं निश्चित झाले. अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या 4 जागांवर उद्धव ठाकरे गटाकडून कोणत्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, असे कोणते तगडे उमेदवार आहेत की जे शिंदे व भाजपला धूळ चालण्यास तयार आहेत, हेच आपण सविस्तर जाणून घेऊया. 2014 आणि 2019मध्ये शिवसेना भाजप युतीत शिवसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या 3 जागांवर निवडणूक लढवली होती. आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या मुंबईतील 6 लोकसभा जागांपैकी 4 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात एकूण 18 लोकसभा मतदारसंघापैकी मुंबईत 4 लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक समन्वय देखील नियुक्त केले गेले आहेत. तर लोकसभेसाठी या 4 मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी ताकद लावली आणि उमेदवार देखील निश्चित केले. त्यातील पहिला मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून अरविंद सावंत यांची उमेदवारी ठाकरेंनी निश्चित केली. अरविंद सावंत हे शिवसेनेतील राजकीय नेते आहेत. 2019 सालापासून ते अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री आणि 2014 पासून लोकसभेचे सदस्य होते. अरविंद सावंत यांनी 2014ला लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान खासदार मिलिंद देवडा यांचा 1 लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी अरविंद सावंत यांची उमेदवारी फिक्स झाली आहे. त्यानंतरचा दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते 2012ला राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर पुन्हा 2018ला राज्यसभेवर पुन्हा दुसऱ्यांदा निवडून भरघोस मताने निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पक्षामध्ये अतिशय महत्त्वाचे नेते मानले जाते. तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये सध्या गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत आणि सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आहेत. मात्र खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटासोबत कायम आहे. अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरेंच्या विश्वासातले मानले जातात. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचेच पुत्र अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चितच आहे. त्यामुळे आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी या 3 मतदारसंघावर आपले उमेदवार निश्चित केले आहे. तर या 3 नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटते? तसेच हे नेते आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी होतील का पराभूत, हे कमेंटमध्ये सांगा. तसेच अजून तुमच्या मते कोणकोणत्या मतदारसंघावर उद्धव ठाकरेंचे वर्चस्व कायम राहील, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. हा विषय किंवा मुद्दा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.